सॉरी. ठीक आहे, तू सॉरी म्हणू नको. मला सेम टू यू किंवा आय लव्ह यू टू हे ऐकायला जास्ती आवडलं असतं. हो, ॲक्च्युली मला तेच म्हणायचं होतं. सेम टू यू. आय मीन आय लव्ह यू. काय ना, मी कधी कोणाला बोलले नाही ना, सो जरा गोंधळ झाला. नाही, आपण हा गोंधळ सोडूयात परत एकदा. हा, आय लव्ह यू मानसी. आय लव्ह यू टू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विक्रांत, उद्या काही ऍडजस्टमेंट वगैरे कराव्या लागणार आहेत का, म्हणजे सर्जरीच्या? ऍडजस्टमेंट्स का? अरे, मानसीचा साखरपुडा आहे ना उद्या, तुला कळलंय ना? हो. मग काय आत्या? तू जाणार आहेस ना? कालच येऊन सांगितलं तिने मला. अचानकच ठरला म्हणे. तिने स्वतःहून मला सांगितलं नाहीये, पण बातमी कळली आहे. हा, तू काय विचारत होतीस? उद्या सर्जरीज आहेत की नाही दुपारी? सध्या तरी काही नाहीये, पण काही इमर्जन्सी आले तर आपल्याला करावीच लागेल. हो, ते झालंच. राऊंड झाली? हो, आत्ताच. तुला आनंद नाही झाला? जेन्युइनली विचारते. कसला काय? आपण मानसीच्या साखरपुड्याविषयी बोलत होतो. आता तुला जेन्युइनली सांगू, मला आनंद झालाय की नाही काही कळत नाहीये. असं एक बधीर पण आलंय, म्हणजे मी ब्लँक झालोय. माहित नाही, पण ही बातमी माझ्या कानावर आलीये, पण मनापर्यंत पोहोचली की नाही मला कळत नाहीये. म्हणजे कसं रिॲक्ट व्हावं काहीच कळत नाहीये मला आत्या. पण मानसीसाठी मात्र ही चांगलीच बातमी. म्हणजे एक स्टेप पुढे गेली ती. आता सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येईल तिला आणि आपल्यालाही. पण आत्या, खरं तर मला आनंद व्हायला हवा ना? हो, झालाय तुला आनंद, म्हणजे असं मला वाटतं. तुला जाणवत नसेल कदाचित. पण आत्या, ते मला का जाणवत नाहीये? मला असं अनेस्थीशिया दिल्यासारखं होतंय, असं बधीर पण आले. चांगलं आहे, वेदनाच होणार नाहीत मग. आत्या, पण वेदना का व्हाव्यात? मला आनंद व्हायला हवा ना. मानसी इतकी चांगली मुलगी आहे, तुला माहितच आहे, आणि तिला इतकं सिन्सिअर, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा मिळालाय. बघ ना, खरं तर मी सेलिब्रेट करायला हवं, तिला पार्टी द्यायला हवी, गिफ्ट द्यायला हवं, पण म्हणजे तिच्या आनंदात मी माझा आनंद मानायला हवाय. पण असं का होत नाहीये? आज थांबाव तुझ्या बरोबर. जस्ट का? आज काही वेगळं आहे का? नाही, अरे वाटतं ना असं कधी कधी. माझं लक्ष लागणार नाही असं वाटलं ना तुला? असं काही नाही रे. 22,000? काय रे? नाही, माझ्या कार्डवरून 22,000 स्वाईप झालेत. एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा, बोल. 22,000 का स्वाईप केलेस? वाटलंच होतं मला. अजून चौकशी करायला फोन कसा आला नाही? असं काय करतोयस तू विक्रांत? मानसीची एंगेजमेंट आहे, माहिती आहे ना तुला? आणि ती ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते म्हणजेच सलील, त्याच्यासाठी एंगेजमेंट रिंग नको का घ्यायला? 18,000ची एंगेजमेंट रिंग आणि 4,000 मी माझ्यासाठी खरेदी केली, सो 22,000. पण माझ्या खात्यावर का? तुझ्या खात्यावर काय म्हणजे विक्रांत? सलीलसाठी म्हणजेच मानसीच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी मी हे सगळं खर्च करतेय, सो तू खुश व्हायला हवंस ना? आणि तसंही काय बोलतोस तू सारखं मला? आपला डिवोर्स नाही ना झालाय अजून?
आणि माझ्याकडे कुठून पैसे येणार आहे ते सगळं घ्यायला? तुझे खर्च मी करेन असं तूच बोलला होतास ना. सो यू आर माय क्रेडिट कार्ड नाव. काय बोलली ती? तिने तिच्यासाठी ड्रेस आणि सलीलसाठी अंगठी घेतली. छान. नाही म्हणजे अगदी सुरेखच. गंमत आहे ना. ज्या साखरपुड्याला आपण जायचं की नाही याच्यावरनं आपल्या घरात चिडचिड होते, वादावादी होती, आणि त्याच साखरपुड्याचा खर्च मात्र आपल्याच खिशातनं होतो. हे फक्त मोनिकामुळेच होऊ शकतं. जाऊ दे ना आत्या. जाऊ दे ना काय. ही इतकी निर्लज्जासारखी कशी काय वागू शकते? आत्या खरं तर मलाही खूप राग येतोय तिचा, पण मी शांत राहायचा प्रयत्न करतोय. हो पण मी नाहीये शांत राहू शकणार. हे करतेस तिला फोन, नाहीतरी आता काही संबंध राहिलेलेच नाहीयेत ना. आत्या नको करू साहेब. हे बघ, थांब थोडस थांब. आता कसं आमचे संबंध संपले नाहीयेत अजून, म्हणून असा त्रास देते ती. एकदा डिवोर्स होऊ दे मग बघू. कधी एकदा डिवोर्स होतोय असं झालंय मला. त्याशिवाय ही ब्याज जाणार नाही आपल्या मागची. पण आत्या, तिने माझ्या पैशातून सलीलसाठी अंगठी घेतली. तिने माझे पैसे वापरले याचं दुःख मानू की सलीलसाठी अंगठी घेतली याचा आनंद मानू? बरी आहे ना? मस्त दिसते. पण वहिनी गळ्यात काहीच घातलं नाही तुम्ही. ठुशी देऊ का तुम्हाला? राहू दे ग, घरातल्या घरात आहे ना, चालेल. अहो पण काय कुठे चाललाय नटून थटून? अहो तुम्ही विसरलात का, आज मानसीचा साखरपुडा आहे ना? चला. हो चला. हो माहितीये मला. मग तुम्ही कुठे चाललाय? अरे जो साखरपुडा आम्ही ठरवलं त्याला आम्ही नाही जाणार तर कोण जाणार? अरे पण आपण कोणीही जायचं नाही असं ठरवलं होतं ना विजय? तू ठरवलं होतंस, मी नव्हे. आपलं सगळ्यांचं ठरलं होतं दादा. देशपांड्याची संबंध तोडायचे हे ठरलं होतं. हे बघ मोहन, मी टाळू शकत नाही. मानसीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे, मला गेलंच पाहिजे आम्हाला. ती आमंत्रणाला इथे आली होती तेव्हा आईने शुभेच्छा दिल्याच होत्या, आशीर्वाद पण दिले होते सगळ्यांच्या वतीनं. मग आपण तिकडे गेलो नाही म्हणजे शुभेच्छा नाहीत असं होत नाही ना. अरे वा, आपण सगळे जातोय का? चला चला चला. चला काय चला? आम्ही इथे कोणीही जात नाही आहोत. असं आहे काय? असं आहे का? म्हणजे उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आपण कुणीही तिथं जायचं नाही असं ठरलंय. मग तू का जातोयस? अरे मी एकटा कुठे चाललोय? अलकाय, विजय सगळेच चालले. आणि काय आहे नानू, मानसीला तिच्या नव्या संसारात पाऊल टाकताना पाहायचंय रे मला. भरभरून आशीर्वाद द्यायचे तिला. वहिनी ती ठुशी देऊ का तुम्हाला? नको अगं, राहू दे, चालेल. जायचंय का तुला? नाही, मला नाही जायचं. नाही जाता येत नाही म्हणून दुःख दिसतंय चेहऱ्यावर जास्त. जायचं असेल तर जा ना. येतेस का? नाही येत मी. वा गीता वा, आता खरी या घरातली सून शोभतेस तू. चला मधू काका, निघूया आपण. जाताना उगाच भांडणाची फोडणी नको या प्रसंगाला. चल 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 चल. नानू येतो रे बाबा. चल ना, फोटो काढायचा आहे. मानसी, मला महत्वाचा फोन येणार आहे हॉस्पिटलमधून. क्रांत, पण ही वेळ परत नाही येणार ना. चल ना. ते काय नाही, फोन दे. अरे अंगठी पडली ते बघ पायाजवळ. हा सापडली.